नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। जमीन आमच्या हक्काची। नाशिकमध्ये प्रस्तावित सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाविरोधात आजपासून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की या प्रकल्पामुळे त्यांची सुपीक शेती बाधित होत असून प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। रिंग रोड प्रकल्पाचा पुनर्विचार, शेतकऱ्यांना न्याय आणि योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे। सकारात्मक निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी व छावा संघटन संस्थापकचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे। बसावा लागलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तुमची मागणी आहे, काय आता याच्यापासून निर्णय झालेला आहे? गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आपल्या 4-5 मागण्यांवरती शासनाकडे पाठपुरावा करताय। या संदर्भात आंदोलन केली, चर्चा केली, शासनाला वेळोवेळी जाग आणण्याचं काम केलं, परंतु नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे एकदम बोगस अधिकारी या जिल्ह्याला मिळालेले आहेत। ज्या अधिकाऱ्यानं कायम शेतकऱ्यांची दिशाभूल केली। परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं का शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेतले। 500 मीटरचा तुमचा जो काही ठंपिंगचा निर्णय होता तो रद्द केला। त्या ठिकाणी उच्चतम खरेदीचा निर्णय घेतला। शेजारच्या गावात जर त्या गावात खरेदी झाली नसेल तर शेजारच्या गावची खरेदी ग्राह्य धरण्यात यावी। त्याचबरोबर अलाइनमेंट बदलाचे संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिले की जिथे समांतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग जात असेल त्या ठिकाणी समांतर हा हायवे नेऊ नका। तरी पण जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये कुठले अलाइनमेंट बदलणार नाही, कुठले रेट वाढणार नाही। याचा अर्थ हे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजतात स्वतःला, आणि म्हणून गिरीश महाजन असतील, नामदार सामंत साहेब असतील, यांनी सुद्धा वारंवार आम्हाला बैठकीचं आश्वासन दिलं। गिरीश भाऊंनी तर 3 वेळा आश्वासन दिलं, 3 वेळा मुंबईला जाण्यापासून थांबवलं, परंतु आमची कुठेही बैठक झाली नाही। यांनी परस्पर शासनाची बैठक केली, मग त्या बैठकीला शासना असताना शेतकरी प्रतिनिधी का बोलवले गेले नाही? हा सगळा गौड बंगाला आहे। जोपर्यंत आमच्या 4-5 मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण संपणार नाही। नाही, सरकारला शेतकऱ्यांची गरजच नाहीये ना। हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाहीच आहे। आपण कृषी प्रधान देश म्हणायचा आणि तिथं शेतकऱ्यांना अन्याय करायचा, ही भूमिका या राज्यकर्त्यांची जर असेल तर शेतकरी सुद्धा आता संघर्षाला तयार आहेत। आज आम्ही या ठिकाणी हे आमरण उपोषण का करतोय तर आम्ही संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा जो आम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकारवाणीने करतो। आणि मागण्या काय हो, ज्या यांना मान्य करण्यासारख्या आहेत? उच्चतम दर द्या, अलाइनमेंट ज्या ठिकाणी चुकीची झाली तिची बदला। त्या अलाइनमेंटच्या माध्यमातून तुम्ही बघा, अनेक बिल्डर असतील, उद्योजक असतील, राजकीय मोठे नेते असतील, यांच्या भवितव्यासाठी, यांच्या जमिनी फ्रंटला आणण्यासाठी, यांना फायदा होण्यासाठी ही जर अलाइनमेंट नेली जात असेल, अहो तुम्ही कुंभमेळ्याच्या नावाने म्हणतात का विकास करायचा आहे? अरे हे 1.5 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी येणाऱ्या तुम्ही साधू संतांसाठी जर या ठिकाणी आयुष्यभराची जपलेली आई जर तुम्ही बर्बाद करणार असाल, याला कोणता विकास मानणार आहे? कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये, जरूर कुंभमेळा व्हावा, पण तो शेतकरी हित प्राधान्य ठेवून त्या ठिकाणी शासनाने निर्णय घ्यावा। जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी शिष्टमंडळ चर्चा करणार नाही, लेखी या सगळ्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही।